The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि मनोपुपङ्गमा धम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नङ दुःखमनवेति चक्रं वहतो पदम् मनोपुपङ्गमा धम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो नः सुखमनवेति छायाव अनपायिनी. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील राजर्षी शाहू नगर तुळशी या बौद्धवाडीमध्ये जयंती महोत्सव समिती 2026 यांच्या विद्यमाने सम्यक फाउंडेशन तुळशी बौद्ध समाज सेवा संघ शाखा तुळशी क्रमांक 33 व महिला मंडळ तुळशी बौद्धजन संघ मुंबई आयोजित राष्ट्रीय महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव 2026 या ठिकाणी आज गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी आपण आयोजित केलेला आहे. तेव्हा या कार्यक्रमासाठी माझ्या समवेत उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो संचालक प्युरिटी ऑफ यूट्यूब चॅनल, त्याचबरोबर पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल, त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ धम्म उपासक उपासिका मुंबईकर आणि श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. आम्ही पहिल्यांदाच आपल्या या बौद्धवाडीमध्ये आलेलो आहोत आणि आम्हाला अतिव आनंद होतोय कोकणामध्ये फिरताना. मागच्या 10 तारखेपासून 20 तारखेपर्यंत म्हणजे 10 मे ते 20 पर्यंत आमचा कोकण धम्म दौरा आहे. मागच्या अनेक वर्षांपूर्वीपासून आम्ही कोकणामध्ये येत असतो, परंतु कोरोनाच्या नंतर पहिल्यांदाच आम्ही आलो. अनेक वाड्यांमध्ये फिरलो आम्ही, अनेक बुद्ध विहारांची उद्घाटन झाली, अनेक बुद्ध मूर्त्यांची प्रतिष्ठापना आमच्या शुभ हस्ते पार पडली, अनेकांचे गृहप्रवेश आम्ही केले
आणि जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने धम्मदेसनाही दिल्या। आपल्या इथे आमच्या मंगेश जाधवांनी आम्हाला अनेक फोन केले, मेसेज केले आणि त्यांनी निमंत्रण दिलं आणि त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा साधुकार आणि टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा, कौतुक करा। ते निमित्त ठरले। त्यांची इच्छा होती आणि बऱ्याच लोकांची इच्छा होती की युट्यूब चॅनल वरून आम्ही धम्मदेसना तर श्रवण करतोच भंतेजी, परंतु प्रत्यक्ष जर आम्हाला धम्मदेसना श्रवण करायला मिळाली तर त्याचाही अधिक आनंद होईल आणि म्हणून आपल्या गावी आम्ही आलो आहे। कोकणामध्ये छोटे मोठे रस्ते बऱ्याच ठिकाणी आहेत, आता विकास होत आहे, अच्छे दिन आता येत आहेत अधूनमधून काही ठिकाणी, परंतु तरी पण पाहिलं तर खेड पासून मधला जो रस्ता आहे तो आता डॅम वगैरे काहीतरी बनत आहे तलाव, तिकडनं एवढा डेंजर रस्ता आहे आणि तो रस्ता पार करून आम्ही इकडे आलो आणि इथे आल्यानंतर मग आपलं गाव दिसलं तुळशी राजर्षी शाहू नगर म्हणून। आणि जेव्हा विहारामध्ये आम्ही एंट्री केली आल्याबरोबर तर हा श्रीलंकेसारखा घुमट चैत्य जो विहाराचं आपल्या स्ट्रक्चर आहे, अत्यंत सुंदर असं स्ट्रक्चर आपण तयार केलाय। आल्याबरोबर आम्हाला ते आकर्षित केलं आपल्या विहाराने तर आकर्षित केलं, पण विहारामध्ये जेव्हा एंट्री केली तेव्हा भगवान बुद्धाचं जे रूप आहे, भगवान बुद्धांची जी मूर्ती आहे ती अत्यंत सुंदर सुरेख अशी मूर्ती आहे बघा। आणि त्यामुळे तुमचं मी कौतुक आणि अभिनंदन करतो, तुम्ही श्रद्धेतून ते निर्माण केलेलं आहे। कारण अशी मूर्ती बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। पंचधातूच्या वगैरे मूर्त्या अनेक विहारांमध्ये आहेत, परंतु ही मूर्ती जी आहे जिचे डोळे उघडे आहेत थोडेसे आणि खरोखरच सुंदर आहे। मला वाटतं सायंकाळी पण गायनाचा कार्यक्रम असेलच, कारण कोकण आणि सायंकाळी गाणे होणार नाही असं कसं शक्य आहे, नाही का? हे समीकरणच आहे। अनेक वाड्यांमध्ये आम्ही फिरतो, दिवसभराचे कार्यक्रम होतात, भोजनदान होतात, काही ठिकाणी आता भंतीजींना बोलवतात, ही मोठी जमेची बाजू आहे, नाहीतर बऱ्याच ठिकाणी भंतीजींना पण बोलावत नाहीत, आपली सभा घेतात, भाषण करतात, इकडचं तिकडचं, सायंकाळचा कव्वालीचा प्रोग्राम होतो, तो रात्रभर चालतो। त्याच्यात काय होते आणि काय नाही ते तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही, तुम्ही मला सांगण्याची गरज नाही। आणि हा सगळा काही कार्यक्रम होत असताना मी तुमचं कौतुक यासाठी वारंवार करतोय की तुम्ही भिक्षू संघाला इथे निमंत्रित केलाय, धम्मदेसना श्रवण करताय आणि विशेष म्हणजे मला याचा अतीव आनंद होतोय का या जगप्रसिद्ध असलेल्या हापूस आंब्याच्या झाडाखाली धम्मदेसना श्रवण करण्याची संधी तुम्हाला लाभली निसर्गाच्या सानिध्यात, आणि आम्हालाही ही संधी आपण उपलब्ध करून दिली धम्मदानाची। मला आठवण होती आहे बुद्ध काळाची की एक काळ होता तो 2500 वर्षांपूर्वीचा, आपले भगवान सुद्धा असंच एखादं झाड सावलीचं निवडायचे आणि त्या झाडाखाली भगवान बुद्ध एका उच्च आसनावरती त्यांची बसण्याची व्यवस्था केली जायची आणि लोक सुद्धा श्रद्धेने जिथे आरामदायक जागा मिळेल, रिलॅक्स पणे बसता येईल असे बसायचे आणि प्रसन्नतापूर्वक भगवंताचा उपदेश ऐकायचे। उपदेश ऐकल्यानंतर मग कोणी श्रोतापन्न, कोणी सकृतागामी, कोणी अनागामी, तर कोणी अर्हत व्हायचे। अशा प्रकारचा भगवंताचा काळ होता बघा, आपण कल्पना करू शकतो, कारण ती वेळ आहे 2500 वर्षांपूर्वीची। आपलं मोठं अहोभाग्य, आपलं मोठं पुण्य की गावकुसाच्या बाहेर राहणारी आपण माणसं, परंतु महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा बुद्धाचा धम्म दिला आणि बुद्धाचा धम्म देऊन संविधानात्मक तरतुदी आपल्यासाठी करून बाबासाहेबांनी आपल्यावरती अनंत उपकार केलेले आहेत आणि त्यामुळे त्या महामानवाच्या प्रती सुद्धा आपण कृतज्ञ राहायला पाहिजे। इथे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गझलकार ज्यांच्या गझली भगवान बुद्धांवरती सुद्धा आहेत त्या आम्ही ऐकतोय, असे भीमरावजी पांचाळ साहेब इथे आलेले आहेत। एकदा त्यांचंही आपण टाळ्यांच्या गजरांमध्ये स्वागत केलं पाहिजे। तुम्ही त्यांची गझल ऐकालच सायंकाळी, अत्यंत मनाला प्रसन्न करणारी आणि बुद्ध विचारामध्ये आपल्याला रममान करून देणारी अशी त्यांची गझल असते आणि त्यामुळे ते इथे उपस्थित आहेत। तर बघा, मी काही अधिक बोलणार नाहीये। हा आंब्याच्या झाडाखाली बसल्यानंतर जो माहोल तयार झालेला आहे, जे वातावरण तयार झालेलं आहे, त्यालाच साजेसा, त्यालाच धरून भगवान बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी केलेला आणि अंगुत्तर निकायामध्ये ज्याचा संदर्भ आहे तो एक छोटासा उपदेश तुम्हाला मी देणार आहे। भगवान बुद्धांनी सांगितलं, इथे जेवढी माणसं आहेत ती सगळीच्या सगळी माणसं आपापल्या कर्मानुसार त्यांना जो कोणता लाभ झालेला आहे तो लाभ होत असतो। बघा, माणसं इथून तिथून माणसंच आहेत, पण प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे, प्रत्येकाचं रंगरूप वेगवेगळं आहे, प्रत्येकाचा आवाज वेगवेगळा आहे। जसं आता बघा, हे आले इथे महागायक,
यांचा आवाज बघा गोड आहे. कुणाचं सौंदर्य तुम्ही बघाल तर कुणाचे नाकडोळे अत्यंत सुंदर आहेत बघा. कुणाची उंची जास्त आहे तर कुणाची उंची कमी आहे. कुणी फार धनवान आहे तर कुणी फार गरीब आहे. कुणी अत्यंत विद्वान आहे, कुणी चाणाक्ष आहे, कुणी अत्यंत बुद्धिवान आहे, तर कुणाला बिलकुल काहीच समजत नाही. अशाही प्रकारचं कुणाला व्यवहारिक जीवन कसं जगायचं, व्यवहार चातुर्य कुणाच्या तरी वाट्याला फार सुंदर प्रकारचं आलेलं आहे, तर कुणाला कौटुंबिक जीवन कसं जगावं, कुणाला धार्मिक जीवन कसं जगावं. कुणी फार श्रद्धावान आहे तर कुणी अश्रद्धावान आहे. कुणी फार दानशूर आहे तर कुणी कंजूस आहे. कुणी ध्यानी आहे तर कुणी बिलकुल ध्यानी नाही आहे. बघा, माणसं माणसंच आहेत पण स्वभावाने वेगवेगळे आहेत की नाही? आहेत ना. आंबा आंबाच आहे पण कोकणाचा जो राजा आहे, आंब्यांचा जो राजा आहे, त्या हापूसची चव वेगळीच आहे. आता जाधव आम्हाला खाऊ घालत होते आंबे भोजनाच्या वेळेला आणि ते सांगत होते की सायंटिस्ट लोकांचं पण म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये कॅल्शियम जास्त असतो आणि उन्हाळ्यामध्ये हापूस खाल्ला पाहिजे वगैरे वगैरे, वर्षभर कॅल्शियम देतो. आता जे काय असेल ते असेल, परंतु आंबा सुद्धा बघा आंबाच आहे पण आपला हापूस आंबा वेगळा आहे आणि दुसरे आंबे वेगवेगळे आहे. म्हणजे आंब्याचा रंगही थोडाफार वेगवेगळा असतो. तुम्ही पाहाल तर आता काही काही बघा, ही पिवळसर आंबी झाली बघा, तो आंबा दिसतोय खालून बघा तो हिरवा हिरवा दिसतोय, वरच्या दिसेला तो पिवळसर झालेला आहे. काही काही केशरी आंबे असतात बघा, किंवा हा आंबा जो आहे वेगळाच आहे हापूस आंबा, त्याचा साईज तुम्ही दुसरा एक कलमी आंबा जर पाहिला तर तो असा लंबावाला एक आंबा असतो बघा, किंवा वेगवेगळ्या प्रकारचं. तर सांगतो यासाठी की भगवान बुद्ध एका ठिकाणी उपदेश देताना म्हणतात की ज्याप्रमाणे ही माणसं आहेत त्या प्रकारे आंबे सुद्धा आहेत आणि आंब्यांची सुद्धा 4 प्रकार आहेत. म्हणजे क्वालिटीज नाही तर प्रकार सांगितले भगवंतानं. आंबे जसे 4 प्रकारचे आहेत तशी माणसं सुद्धा इथे 4 प्रकारचे पाहतो, असं भगवान बुद्धाचं वक्तव्य आहे. ते मी तुम्हाला सांगतो, तुम्ही निश्चितच ऐकाल तर तुमच्याही लक्षात येईल की भगवंताची वाणी कशी खरी आहे. तर काय म्हणाले भगवान, जसं आता मी तुम्हाला म्हणत होतो की आंबे आंबेच आहेत पण हापूस वेगळा आहे, नारंगी वेगळा आहे, केशरी वेगळा आहे, कलमी वेगळा आहे, त्याची चव वेगळी आहे, त्याचा आकार वेगळा आहे, त्याचा रंग वेगळा आहे, त्याचं झाड वेगळं आहे, झाडाची पानं छोटी मोठी वेगवेगळ्या प्रकारची आहेत. तशीच माणसं देखील आहेत. भगवान म्हणतात एक आंबा मी पाहतो, वरतून दिसायला तो कच्चा असतो, हिरवा असतो, परंतु आतून मात्र तो मधाळ असतो आणि गोड असतो. असेही आंबे असतात बघा. तुम्ही आंबे खाणारेच आहात, निश्चितच तुम्हाला त्याची माहिती असेल बघा. वरतून दिसायला कच्चा दिसेल पण आतून मात्र तो गोड असतो, मधाळ असतो. असा एक प्रकारचा आंबा भगवंताने सांगितला. दुसरा आंबा सांगताना भगवान बुद्ध म्हणाले काही काही आंबे जर तुम्ही पाहिले तर वरतून दिसायला पिवळसर दिसतील, अट्रॅक्ट करतील, ते आकर्षित करतील, कलरफुल दिसतील तुम्हाला, परंतु आतून त्याची चव मात्र तुम्ही पाहाल तर बिलकुल आंबट असतात बघा. कधी कधी काही काही आंब्याच्या बाबतीमध्ये असाही दुसऱ्या प्रकारचा आंबा, म्हणजे वरतून दिसायला सुंदर असतो, आकर्षक असतो, परंतु आतून त्याची चव जी आहे ती मात्र आंबट असते, गोड नसते. तिसरा जो आंबा भगवंताने सांगितला, भगवान म्हणतात काही काही आंबे इथे अशी असतात की वरतून दिसायलाही कच्ची असतात, गडद हिरवी असतात आणि आतून पिकल्यानंतर देखील ते आंबट म्हणजे बेचव असतात बघा. लोक कैरीसाठी, लोणच्यासाठी काही काही आंब्यांचा वापर करतात बघा. म्हणजे पिकल्यानंतरही जी गोड लागत नाहीत तर त्याचा वापर लोणच्यासाठी, किंवा काय म्हणतात तुमच्याकडे त्याला, लोणचंच म्हणतात, हा म्हणतात का नाही, हा लोणचंच म्हणतात. तर असा एक तिसरा आंबा आहे, म्हणजे वरतूनही कच्चा आणि आतूनही तो आंबट असतो, बेचव असतो. चौथा एक आंबा भगवंताने सांगितला, काही काही आंबे इथं अशी असतात की वरतून दिसायलाही आकर्षक असतात, मोठे रंगदार असतात आणि आतूनही मधाळ असतात, रसाळ असतात, अत्यंत चवदार, चविष्ट आणि गोड असतात. भगवान बुद्धाचं हे वचन तुम्ही पण अनुभवलं असेल. खरं आहे की खोटं आहे? बिलकुल खरं आहे, कोणी खोटं म्हणू शकत नाही बघा. आंबा जरी आंबाच आहे परंतु प्रत्येक आंब्याची चव, प्रत्येक आंब्याचा आकार, प्रत्येक आंब्याचा रंग हा वेगवेगळा आहे. माणसं सुद्धा इथे अशीच आहेत. मग भगवंताला विचारलं, भगवान या आंब्यांशी आपण माणसाचं कम्पेअर करताय, तुलना करताय, तर माणसांचं काय? मग तुम्ही जशी आंबे 4 प्रकारची सांगत आहात आणि आपण म्हणालात की या आंब्या समान मनुष्य सुद्धा 4 प्रकारची आहेत असं मी म्हणतो आहे, तर मग कशी? तर भगवान म्हणतात की बघा, प्रत्येकाला इथे आपापल्या पूर्वकर्मानुसार हे सौंदर्य कमी जास्त प्रमाणात लाभलेलं आहे. प्रत्येकाला आपल्या पूर्वकर्मानुसार ही श्रीमंती किंवा गरिबी लाभली आहे. प्रत्येकाला आपल्या पूर्वकर्मानुसार आपला आवाज
चांगला वाईट लाभलेला आहे. प्रत्येकाला व्यवहार चातुर्य म्हणा किंवा कोणी श्रद्धावान आहे, कोणी दानी आहे, कोणी धार्मिक आहे, कोणी शिलवान आहे, कोणी विनम्र आहे, कोणी माता पिताची सेवा करते तर कोणी माता पिताची सेवा करत नाही. कुणामध्ये मैत्रीचा भाव आहे आणि सर्वांशी माणसं जोडण्याची कामं करतात, तर कुणाशी बिलकुल मैत्रीचा भाव नाही, कुणाशीच त्यांचं पटत नाही, असंही आहे. तर मग भगवान म्हणाले की जसा पहिला आंबा आहे वरतून दिसायला कच्चा आहे पण आतून मात्र मधाळ आहे, अशीच इथं काही काही माणसं मी पाहतो की वरतून दिसायला रंगरूप जरी त्यांचा चांगला नसेल, नाक डोळे सौंदर्य ज्याला आपण म्हणतो तो जरी चांगला नसेल, तर काही काही अशी सुद्धा माणसं असतात की वरतून दिसायला बरी नसतात पण मनाने मात्र अत्यंत गोड, चविष्ट आणि मधाळ रसाळ असतात. अशी माणसं जरी वरतून दिसायला सौंदर्याने आकर्षित करत नसतील तरी त्यांच्या स्वभावामुळे मात्र ते अनेकांना आकर्षित करत असतात. म्हणून केवळ बाह्य सौंदर्यच महत्वाचं नाहीये. भगवंताचं म्हणणं होतं की नाक डोळे कान हे जे काही उंची वगैरे आपल्याला लाभली आहे, आपल्या डिग्र्या, आपलं शिक्षण किंवा अजून जे काही आहे तेच केवळ महत्वाचं नाही आहे, केवळ धन दौलतच महत्वाची नाही आहे, तर आपल्या मनाचा स्वभाव कसा आहे, आपली मानसिकता कशी आहे, आपलं एकमेकांशी असलेलं नातं कसं आहे, आपण माणसं जोडणारे आहोत की माणसं तोडणारे आहोत, ही बाब जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे. नाही तर काही काही लोक आपण पाहतो, मला पहा आणि फुलं वाहा, त्यांना फक्त पाहतच राहा फक्त. आणि स्वभावाने म्हणाल तर कधी प्रेमाने कुणाला बोलणार नाही, कधी कुणाच्या मदतीसाठी धावून येणार नाही, आई वडिलांशी व्यवस्थित राहणार नाही, पती पत्नीमध्ये पण व्यवस्थित पटत नाही, धार्मिकतेचा लवलेशही नसतो काही लोकांमध्ये. आणि म्हणून पहिल्या प्रकारात समान काही माणसं असतात. म्हणाले भगवान बुद्ध की वरतून दिसायला आकर्षित जरी नसले तरी मन जर निर्मळ असेल, त्यांच्या मनामध्ये जर शालीनता असेल, निर्मळता असेल, लीनता असेल, विनम्रता असेल, तर अशी माणसं अनेकांचं भलं करू शकतात, स्वतःचंही हित करू शकतात. अशी माणसं दानाच्या विश्वासावरती, शीलाच्या विश्वासावरती आणि ध्यानाच्या विश्वासावरती श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अर्हत पण होऊ शकतात. दुसरा जो आंबा आणि त्याच्याशी तुलना माणसाची केली आहे त्याबद्दल भगवान बुद्धांना विचारलं तर भगवान बुद्ध म्हणाले, जसं काही काही आंबे इथे वरतून दिसायला अत्यंत काय असतात, सुंदर असतात परंतु आतून चविष्ट नसतात, तशीच काही काही माणसं वरतून दिसायला आकर्षक असतात. रंग रूप, त्यांचं घर, त्यांची नोकरी, त्यांचं शिक्षण किंवा जे काही आहे हे सगळं काही बाह्य गोष्टी आकर्षित करणाऱ्या असतात, परंतु त्यांचा स्वभाव जर म्हणाल तर बिलकुल कधी कुणाच्या कामी पडत नाही. स्वतः कधी विहारात जात नाहीत, कधी दान पुण्य नाही, कधी शील पालन नाही, कधी ध्यान नाही, कधी माणसं जोडणं नाही, कधी बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांवरती वागणं नाही किंवा त्यासाठी आपला वेळ, बुद्धिमत्ता आणि पैसा खर्च करणं नाही. अशी काही काही माणसं आजही आपल्याही समाजात आहेत आणि दुसऱ्याही समाजामध्ये अशी माणसं असतात बघा, स्वयं केंद्रित झालेली माणसं, फक्त आपल्या पुरताच विचार करतील बघा ते. बिलकुल मी जसं प्रवचनात अनेकदा सांगतो, बाल्याची माय, बाल्याची बायको, बाल्याचे लेकर आपापल्या खोलीत आणि बाकी सगळी दुनियादारी गेली म्हणते चुली. म्हणजे बाकी दुनियेशी, बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीशी, बुद्धाच्या धम्माच्या विचारांशी किंवा बुद्ध शासनाशी काही एक संबंध नाही म्हणते बघा. आजही लोकांकडे आम्ही पाहतो बाह्य देखाव्याला, श्रीमंतीला, साज शृंगाराला महत्व देणारी माणसं कमी नाही आहेत बघा, बिलकुल मशगूल आहेत. भगवंताने धम्मचक्र पवतन सुत्ताचा जो पहिला उपदेश केला सारनाथ येथील ऋषी पतन मृगदाय वनामध्ये, तेव्हा त्या पंचवर्गीय श्रावकांना उपदेश देत असताना प्रारंभीच भगवान काय म्हणाले आपले, या जगामध्ये आत्यंतिक अशी दोन टोकं आहेत. मनुष्याच्या आचरणाच्या, वर्तनाच्या, स्वभावाच्या संदर्भामध्ये भगवान बुद्ध काय म्हणाले, इथे आत्यंतिक अशी दोन टोकं आहेत. एक टोक आहे वरचं, खा प्या मजा करा अशा मानसिकतेचं. आजही बघा, खा प्या मजा करा, कल हम हो ना हो म्हणते, म्हणजे उद्या आपण मरणार आहोत म्हणते. कशाचं पुण्य, कशाचं काय, कशाचं पाप, कशाचं कुशल, कशाचं अकुशल, कशाचा चांगुलपणा, कशाचा वाईटपणा, म्हणजे याच्यावर बिलकुल विश्वास नसलेली काही काही माणसं असतात. भगवान बुद्ध म्हणाले अशी माणसं चैनीचं जीवन जगण्याला महत्व देत असतात बघा. चैनीचं जीवन, ऐशोआरामाचं जीवन, बस त्याच्यामध्येच रममाण होतात. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं की आत्यंतिक दोन टोकी जी आहेत, तर एक पहिलं टोक आहे खा प्या मजा करा, ऐशोआरामाचं जीवन जगा, आणि दुसरं जे टोक सांगितलं आहे व्रत वैकल्य करा,
आपण उद्या मरणार आहोत, आपण व्रत केले पाहिजे, वैकल्य केले पाहिजे, आपण काहीतरी पाळलं पाहिजे, आपण अन्न कमी केलं पाहिजे, उपवास केला पाहिजे, वगैरे वगैरे, असं एक टोक आहे. भगवान म्हणाले या दोनही टोकांचा मी निषेध करतो. आणि भगवान बुद्धांचा जो धम्म आहे तो या दोनही टोकांमध्ये मनुष्याला रमायला सांगत नाही, तर भगवंताचा धम्म हा मध्यम मार्ग आहे. कोणता? मध्यम मार्ग आहे. भगवान म्हणाले इच्छा आणि गरज या दोन्हीतला फरक ज्यांना कळेल, इच्छा आणि गरज या दोन्हीतला ज्यांना फरक कळेल, ती माणसं मध्यम मार्गावरती वाटचाल करू शकतील. पण ज्यांनी इच्छेलाच गरज समजलाय ती माणसं कधीही या मार्गामध्ये येऊ शकत नाहीत. कारण मनुष्याचं मन जे आहे ते मन तृष्णेमुळे व्याकुळ होत असते. बघा, मनोकुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततोनं दुःख मनवेती चक्कं वहतो पदं. भगवान म्हणाले मनुष्याचं मनच मुख्य आहे, ते मनोमय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मळलेल्या मनाने बोलते अथवा मळलेल्या मनाने कर्म करते, तेव्हा दुःख त्या व्यक्तीचा पाठलाग तसेच करते, ज्या प्रकारे बैलगाडी ओढणाऱ्या बैलांच्या पायांचा पाठलाग त्या गाडीची चाके करत असतात. ही एक धम्मपदात पहिलीच गाथा आहे. आणि हिच्या उलट सुखाची व्याख्या करत असताना भगवंताने सांगितलाय मनोकुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासती वा करोती वा ततोनं सुख मनवेती छायाव अनपायिनी. भगवान या गाथेत काय म्हणतात की मन मुख्य आहे, ते मनोमय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती निर्मळ मनाने बोलते, परिशुद्ध मनाने बोलते अथवा परिशुद्ध निर्मळ मनाने कर्म करते, तेव्हा सुख त्या व्यक्तीच्या सोबत तसेच राहते, ज्या प्रकारे कधीही न साथ सोडणारी आपली सावली आपल्या बरोबर असते. बघा, सुखाची व्याख्या भगवंतांनी केली आणि दुःखाची पण व्याख्या भगवान बुद्धांनी केली. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले इच्छा तर कधीच मरत नाही. मरते म्हणजे इच्छा संपतात का माणसाच्या? अहो, मरताना सुद्धा मनुष्य प्राणी असा आहे की माझी शेती विकू दे, माझं घर विकू दे, किंवा अजून काय जी प्रॉपर्टी असेल ती विकू दे म्हणते, आणि मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कर, या डॉक्टरांकडे घेऊन चला, त्या डॉक्टरांकडे घेऊन चला, ऑपरेशन होऊ द्या, मला अजून जगायचं आहे म्हणते माणूस. म्हणतात का नाही? बिलकुल. एक इच्छा पूर्ण होते न होते दुसरी इच्छा पुन्हा आपल्या समोर उभी राहते. हे जीवन असंच आहे. बघा, यामध्ये कितीही काहीही कुणालाही भेटू दे, संतुष्टी भले भले असे आले आणि गेले, संतुष्टी प्रत्येकाच्याच वाट्याला नाही आहे. आणि आपल्या भगवंताला विचारलं, भगवान मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठं धन कोणतं आहे? तर आपले भगवान म्हणतात संतुष्टी परमं धन. काय म्हणाले आपले भगवान? संतुष्टी परमं धन. म्हणजे सर्वोत्तम धन जर कोणतं असेल मनुष्याच्या जीवनामध्ये तर या भौतिक धनाला म्हणाले नाही भगवान. कारण हे भौतिक धन आमच्याकडे असो का तुमच्याकडे असो, हे फक्त काही दिवसांसाठी आपल्याकडे असते. जेव्हा कधी आपलं बटन दबते, बटन दबणे समजते ना? हा, समजते. प्रवचन ऐकता तुम्ही? जेव्हा कधी आपलं बटन दबते तेव्हा धन संपत्ती ज्याला आपण माझं माझं म्हणतो ते पूर्ण इथंच राहते, त्याचा मालक बदलते आणि आपली राख झालेली असते. हे जीवनाचं गणित आहे, भगवंताने सांगितलं. आपले भगवान सुद्धा जेव्हा गेले, काय राहिलं पाठीमागे? जेव्हा राहुल बाळ आपले भगवान सम्यक संबुद्ध 7 वर्षानंतर कपिलवस्तूला जातात, बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर राजा शुद्धोधन माथारे झालेले असतात. काळूजाईच्या सांगण्यावरून विनंतीवरून भगवान सम्यक संबुद्ध भिक्षू संघासह कपिलवस्तू नगरीला जातात. कपिलवस्तू नगरीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या त्या महालामध्ये भिक्षू संघ भोजनदान करतो. भिक्षू संघाचं भोजनदान घेतल्यानंतर जेव्हा परत विहारात जायला भिक्षू संघ निघतो, तेव्हा यशोधरा माता राहुल बाळाला घेऊन गच्चीवरती जाते, टेरेसवरती, आणि तिथे जाऊन खिडकीतून अंगुली निर्देश करून भगवंताकडे, त्या भिक्षू संघात भगवान बुद्ध चालत असतात, सर्वात उंच असतात, सौंदर्याची खान असतात भगवान बुद्ध. आणि ती यशोधरा माता म्हणजे सिद्धार्थ गौतमाची पत्नी पूर्वीची, आपल्या राहुल बाळाला म्हणते की राहुल बाळ, ते भिक्षू संघामध्ये सर्वात उंच जे दिसत आहेत ना ते तुझे पिता आहेत, जा तू त्यांना वारसा हक्क माग. आणि असं करता करता भगवंताच्या सगळ्या सौंदर्याचं वर्णन करते. बघा, तुम्ही बौद्ध साहित्याचा अभ्यास करा, तुम्हाला कळेल. कारण या जगामध्ये सर्वांग सुंदर, सर्वात सुंदर भूतकाळात, वर्तमानात आणि भविष्यात जर कोण असते तर ते फक्त आणि फक्त
भगवान बुद्धच असतात, कारण त्यांचं ते पुण्य पारमिता असतात. मुख्य पारमिता, परमर्थ पारमिता आणि उपपारमिता अशा 30 पारमिता पूर्ण करणारे असतात. ते भगवान बुद्ध जेव्हा कपिलवस्तू नगरीमध्ये जातात आणि राहुल बाळाला यशोधरा माता जशी म्हणते असं बोट करून की ते तुझे पिता आहेत, सर्वात उंच आहेत, ज्यांच्या भुवया तलवारी सारख्या आहेत, ज्यांची हनुवटी अशी मस्त आहे, ज्यांचे डोळे मस्तपैकी आहेत, किंवा ज्यांचा आजान बाहू आहे, सिंहासारखी ज्यांची छाती आहे, उभे असताना ज्यांचे हात गुडघ्याला लागतात, ज्यांच्या हाताची पाचही बोट समान आहेत, ज्यांच्या हातावरती चक्र आहे, पायाची पण पाय समान आहेत अशी त्याच्यावरती पण चक्र आहे, सगळी बोट समान आहेत वगैरे वगैरे संपूर्ण शरीराचं वर्णन करते आणि राहुल बाळाला म्हणते की बाळा जा, ते तुझे पिता आहेत, त्यांना वारसा हक्क माग. राहुल बाळ 7 वर्षांचे असतात. किती? 7 वर्षांचे. आणि मग ते राहुल बाळ खाली दुडुदुडू धावतात आणि मग भगवंत पुढे पुढे गेलेले असतात. हा धावत धावत जाऊन राहुल बाळ जातो आणि भगवंताच्या करंगळीला पकडतो. बाबासाहेबांनी लिहिलं हे द बुद्धा अँड हिज धम्मग्रंथामध्ये. आणि भगवंताच्या करंगळीला पकडल्यानंतर भगवंताला तो राहुल बाळ म्हणतो की श्रमणा, तुमची छाया किती शांत आहे. आणि मग भगवान काही शब्दही बोलत नाहीत, भिक्षू पण काहीच बोलत नाहीत, फक्त राहुलाचाच आवाज येत राहतो की तुम्ही माझे पिता आहात ना, मला वारसा हक्क द्या. तुम्ही माझे पिता आहात ना, मला वारसा हक्क द्या. बस एवढाच आवाज असतो. आणि असं करत करत निग्रोध विहारामध्ये पोहोचतो भिक्षू संघ. आणि भगवान बुद्ध विहारात पोहोचल्यानंतर भगवान बुद्ध बसतात आपल्या आसनावरती, भिक्षू देखील त्यांच्या समोर बसतात. राहुल बाळाचं म्हणणं तेच ते 7 वर्षाचं बाळ असते. आईने त्याला सांगितलं असते, आई जे शिकवते, वडील जे शिकवतात लहानपणामध्ये ते इकडे सेव होते, त्याला धम्म संस्कार म्हणतात बघा. आणि मग तो संस्कार त्याच्या मातेने राहुलाच्या दिला होता. आणि भगवंताकडे विनंती केल्यानंतर भगवान सारीपुत्त भंतेजीकडे पाहतात आणि विचारतात की सारीपुत्त, राहुल बाळ काय म्हणत आहे? त्यावर सारीपुत्त भंतेजी म्हणतात, भगवान, राहुल बाळ वारसा हक्क मागत आहे. तर भगवान विचारतात सारीपुत्ताला, भगवंताकडे कोणता वारसा हक्क आहे? भगवान बुद्धांकडे वारसा हक्क कोणता आहे की जो राहुलाला दिला पाहिजे? त्यावर सारीपुत्त भंतेजी म्हणतात, आपल्याकडे चिवर आहे, हे चिवर वस्त्र आणि भिक्षा पात्र आहे. आपल्या मालकीचं तर इथे काहीच नाही. आपल्या उपदेशानुसार जे विहार आहेत ते दान दिलेले आहेत, जे भोजन दान आहे ते पण आपण निर्भर आहोत, डिपेंड आहोत एकमेकांवरती. आणि आपण पण जेव्हा जातो तेव्हा आपलं इकडे शिल्लक सोबत काहीच येत नाहीये. शिल्लक जे राहते ते आपले कर्म राहतात, बाकी काही विषय नाही. ही भौतिक धन दौलत भिक्षा पात्र चिवर सुद्धा एक दिवस नष्ट होते. तर मग आपण राहुलाला काय दिलं पाहिजे? तर सारीपुत्त भंतेजी शांत राहतात. आणि मग राहुलाचा जो काही आग्रह असतो, वारंवार वारसा हक्क द्या, त्यावर भगवान बुद्ध सारीपुत्ताला आदेश देतात की सारीपुत्त, राहुलाचा आग्रह आहे, विनंती आहे की वारसा हक्क द्या. आणि आता आपल्याकडे जो वारसा हक्क आहे आपल्या बुद्ध परंपरेनुसार, भिक्षू संघाच्या परंपरेनुसार, तो वारसा हक्क तुम्ही त्याला दिला पाहिजे. आणि म्हणून राहुलाला दीक्षा द्या. आणि त्या राहुलाचं पण मुंडन केल्या जाते आणि त्याला हे चिवर नेसवल्या जाते आणि त्याला सुद्धा भंतेजी केल्या जाते. राजा शुद्धोधनाला जेव्हा समजते, यशोधरा माता, महाप्रजापती गौतमी आणि संपूर्ण शाक्य लोकांना जेव्हा समजते, तेव्हा छाती बडू एकदम ओरडू रडत विहारात पोहोचतात सगळे जण. आणि राजा शुद्धोधन भगवंताला म्हणतो की भगवान, तुम्ही तर गेलात, हा वंशाचा दिवा होता, हा आमचा वारस होता, हाही तुम्ही घेऊन घेतला, असं योग्य नाही आहे. यानंतर जेव्हा कधी एखाद्या बाळाला दीक्षा द्यायची असेल तेव्हा त्याच्या माता पित्याची परवानगी द्या. आणि मग भगवंताने नियम काढले बघा. हे भिक्षूंचे नियम वेगळे, श्रामणेरांचे नियम वेगळे आणि उपासक उपासिकांचे नियम वेगळे. हे वेळोवेळी नियम काढलेले आहेत, एकदाच नियम काढलेले नाही आहेत. आणि हे सांगायचं मला यासाठी की मग त्या राहुलाला कोणता वारसा हक्क दिला? चिवर रूपी आणि भिक्षपात्र रूपी वारसा दिला. भगवंताने गृहस्थांना सुद्धा सांगितलं, तुम्ही गृहस्थ आहात, तुमचा उदरनिर्वाह करण्यासाठी तुमच्याकडे धन पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये जास्त लगाव ठेवू नका म्हणाले भगवान. त्याला मध्यम मार्ग म्हटलेला आहे. हे बाळगू नका असे म्हणाले नाही भगवान. भगवंताला तर दारिद्र्य पसंत नव्हतं. द बुद्धा अँड हिज धम्मग्रंथात बाबासाहेबांनी वर्णन केलं की भगवान बुद्धाला दारिद्र्य म्हणजे गरिबी पसंत नव्हती. भगवान मनुष्याला म्हणतात तुम्ही दीर्घोद्योगी असायला पाहिजे, तुम्ही मेहनत करणारे असायला पाहिजे. कारण मनुष्य प्राणीच असा आहे की ज्याला खूप काही करता येते. जर त्याने प्रयत्न केला तर एक मनुष्य बुद्ध बनू शकतो. जर प्रयत्न केला तर एक मनुष्य लाखो लोकांचा उद्धार करू शकतो. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे जन्माला आले 14 एप्रिल 1891 ला. त्यापूर्वी
हजारो वर्ष इथला माणूस गुलामगिरीच्या या दलदलीत खितपत पडलेला होता, गरिबीमध्ये होता, शिक्षणापासून वंचित होता, मनुष्याच्या सर्वाधिकारांपासून वंचित होता. पण एक महामानव महापुरुष इथे जन्माला आला आणि इथे लाखो लोकांच्या जीवनाचं त्यांनी सोनं केलं. बघा, वामनदादाने म्हटलं, काल कवडी मोल जिने वामनचे होते, आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते, बुद्धाकडे जग हे वळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. बघा, बुद्ध धम्माचं पुनरुत्थान केलं त्या बाबासाहेबांनी. आणि म्हणून मी तुम्हाला हे आंब्याचं सांगतोय मुद्दा म्हणून, आंब्याच्या झाडाखाली बसून आहे म्हणून, की हे 2 आंबे तुम्हाला समजले असावेत. तिसरा आंबा जो सांगितला भगवंताने, ती वरतून दिसायलाही कच्चा आणि आतूनही तो चवदार नसतो. तशीच काही काही माणसं सुद्धा इथे असतात म्हणाले भगवान, की इथे वरतून दिसायलाही ते सुंदर आकर्षक नसतात आणि आतूनही त्यांचं मन धार्मिक नसते, श्रद्धेनं भरलेलं नसते, ते शीलवान नसतात, सदाचारी नसतात आणि कुठल्याही प्रकारच्या या सगळ्या गोष्टींमध्ये ते रममान होत नाहीत, स्वतःचा पण लाभ करून घेत नाहीत आणि इतरांच्या साठी सुद्धा लाभदायक ठरत नाहीत. अशी काही काही माणसं तिसऱ्या प्रकारची आहेत. आणि चौथा प्रकार भगवंताने सांगितला, की जसा चौथा प्रकारचा आंबा जो आहे वरतूनही दिसायला आकर्षक आहे आणि आतूनही मधाळ रसाळ आणि चविष्ट गोड असतो, तशीच इथे काही काही माणसं असतात. जसं भगवंताबद्दल सांगितलं, सर्वांग सुंदर भगवान बुद्ध होते आणि जेवढे सुंदर होते बाहेरून तेवढेच आतूनही सुंदर होती. त्यांची सुंदरता इथे लाखो करोडो लोकांच्या कामी आली. बघा, कोणती सुंदरता? मनाची सुंदरता त्यांची. बाबासाहेबही इथे बघा नखशिखात सुंदर होते. बघा, उंच पहाडी त्यांचा आवाजही होता आणि प्रचंड त्यांची उंची होती. त्यांचं जे शरीर होतं, जी अंगयष्टी होती, ती सुद्धा अत्यंत आकर्षक होती. आणि केवळ दिसायलाच सुंदर नव्हते, त्यांचं मनही तेवढं सुंदर होतं. बघा, आपल्यासारख्या रंजल्या गांजलेल्या लोकांवरती त्यांनी करुणा केली, त्यांना दया आली आणि ते त्यांनी जे उपभोगलं ते माझ्या समाजातील लोकांना उपभोगायला मिळू नये म्हणून SC ST OBC लोकांसाठी, इव्हन एकंदरीत देशातल्या व्यवस्थेसाठी बाबासाहेबांनी आपल्या जीवनाचं रान केलं. त्यांनाही त्रास होता, बाबासाहेबांना बीपीचा प्रॉब्लेम होता, त्यांनाही डायबिटीज होता, त्यांचंही अर्ध डोकेदुखीचा त्रास त्यांना होता, कमरेचा त्रास होता, पाय फ्रॅक्चर झाला होता. पण हे स्वतःचं दुःख विसरून जाऊन त्यांनी आपलं दुःख दूर करण्यासाठीचा कसोशीने प्रयत्न केला. आणि म्हणून बघा, हजारो वर्षानंतर आजच्या ह्या ज्या पिढ्या फुललेल्या दिसत आहेत, सोन्यानं मडलेल्या दिसत आहेत, याचं सर्वस्वी श्रेय कोणाला जाते? महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते. आणि म्हणून आपण त्यांची संतान आहोत, आपण त्यांचे अनुयायी आहोत. आणि त्यामुळे त्यांनी जो आपल्याला मार्ग दिला, बुद्धाचा मार्ग, तो बुद्धाचा मार्ग आपण अनुसरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बुद्धाच्या धम्माला आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जीवन बघा नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, जीवन फार शॉर्ट आहे. बघा, कधी कोणाचा नंबर लागेल सांगता येत नाही. ते आम्ही असो का तुम्ही असो, कधीही कुठेही कसाही कुणाचा नंबर लागू शकतो. भगवान तर म्हणतात, आईच्या उदरात असतानाही आपण मरू शकतो. अगदी जन्माला आलेलं बाळही एका रात्रीतून, एका दिवसातून, एका आठवड्यातून, पंधरवाड्यातून, एखाद्या महिन्यातून म्हणा, 6 महिन्यातून म्हणा, किंवा रांगायला लागलेलं बाळ म्हणा, बोलायला लागलेलं बाळ म्हणा, तेही बाळ दगावू शकते, मृत्युमुखी पडू शकते. अगदी तारुण्यातही मृत्यू आपल्याला गाठू शकतो, मध्य वयातही मृत्यू आपल्याला गाठू शकतो आणि 100 क्रॉस केल्यानंतर देखील मृत्यू आपल्याला गाठू शकतो. मृत्यूपासून कोणाचीही सुटका नाही आहे. जीवन हे अनिश्चित आहे, परंतु मृत्यू मात्र निश्चित आहे. हे भगवंताचं वचन आहे. त्याला आम्ही पण सुटू शकत नाही आणि तुम्ही पण सुटू शकत नाही. त्यामुळे मिळालेल्या आयुष्याचा आपल्याला सदुपयोग करता आला पाहिजे. स्वतःचं पण भलं करता आलं पाहिजे आणि इतरांचंही भलं करत करत जीवन जगायला पाहिजे. जसं हे आंबा, फूल किंवा जे म्हणून काही निसर्गातली गोष्टी आहेत. बघा, आता बघा, हे इथे ऊन असतं. जर यदा कदाचित आंबा नसता तर इथे ऊन असतं. आपण आंब्याच्या सावलीमध्ये बसलो आहे. बघा, ह्याचा आनंद आहे. बघा, म्हणजे आंबा आहे, स्वतः उभा आहे एकाच ठिकाणी, पण इथे येणाऱ्या प्रत्येकाला सावली पण देतो. इथे येणाऱ्या प्रत्येकाला फळात फळ खाण्याचा पण आनंद देतो आणि सगळ्या गोष्टी, ऑक्सिजन पण सगळी झाडं देतात. बघा, तसं मनुष्याचं जीवन असावं असा भगवंताचा विचार आहे. या तुळशी गावामध्ये असलेल्या या आपल्या बौद्धवाडीमध्ये आपण आम्हाला निमंत्रित केलाय. निश्चितपणे आपला भाव
शुद्ध आहे धम्मदेसना लोकांना ऐकविण्याचा, आणि त्यामुळे भर उन्हात आपण इथे बसलात आणि ही धम्मदेसना आपण श्रवण केली आहे. निश्चितपणे आपल्याला ही धम्मदेसना प्रेरित करो आणि बुद्ध धम्माच्या मार्गामध्ये प्रतिष्ठापित करण्यासाठी ही धम्मदेसना कारणीभूत ठरो, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करतो आणि आमच्या शब्दांना इथे आम्ही पूर्ण विराम देतो आहे. भवतो सर्वमंगलम रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धान् भावेन सदा सोति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम रक्षन्तु सर्वदेवता सर्वधम्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सोति भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. जय भीम. औरंगाबाद शहरामध्ये सिडको कडून आपण प्लॉट विकत घेतला आणि त्या विकत घेतलेल्या प्लॉट वरती 4 माळ्याचं द ग्रेट हॅपीनेस टॉवर आपण समाजाच्या स्वेच्छादानातून उभं करीत आहोत, त्याची उभारणी करणार आहोत. कुणाला त्यासाठी वर्गणी वगैरे किंवा वैयक्तिक कोणाकडे जाऊन आपण काही मागणार नाही आहोत. कोणी बिलकुल ज्याला इच्छा होईल आपण विटा दान दिल्या पाहिजे, ज्या किती परिस्थितीनुसार ते विटा दान देतील. ज्यांना सिमेंट दान द्यायची ते सिमेंट दान देतील, ज्यांना रेती दान द्यायची रेती दान देतील, ज्यांना लोखंड दान द्यायचं लोखंड दान देतील, किंवा बिल्डिंग साठी इमारतीसाठी जे जे म्हणून लागेल ते स्वेच्छेने जे दान देतील त्यांचं दान स्वीकारल्या जाईल. मग ते मजुरीसाठी आर्थिक दान असेल किंवा जे कुठलं दान असेल, पूर्ण इमारत होईपर्यंतचं, तर समाजाच्या स्वेच्छा दानातून इमारत उभी राहील. भिक्षू संघाला ती अर्पण केल्या जाईल, तिचं लोकार्पण होईल. समाजाने जर साथ दिली आणि समाज फार चांगला आहे हे आम्ही अनुभवत आहोत. कोणाला मागायची गरज नाही आहे वैयक्तिकरित्या, कोणाला जाऊ कोणाकडे वर्गणी वगैरे मागायची. लोक फार चांगले आहेत, लोकांमध्ये आता परिवर्तन होत आहे. आम्ही पाहतोय गावोगावी खेडोपाड्यात शहरात तिकडं जातोय, प्रचंड गर्दी करतायत लोक. जे इच्छुक दानदाते आहेत ते आपल्या परिवाराकडून, आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ असेल किंवा घरातलं कोणी गेलाय त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ असेल, हे जे काही मटेरियल लागणार आहे, आपल्याला सामान साहित्य लागणार आहे बांधकामासाठीचं, ते तुम्ही दान देऊ शकता. आमचे कपिल सातदेव साहेब आहेत, त्यांचा स्क्रीनवर नंबर येतो, तर त्यांच्याशी संपर्क साधावा. आपला जो 9890437445 हा फोन पे गुगल पेचा नंबर आहे. त्याचबरोबर चॅनलवरती आपल्या अकाउंट नंबर आहे आपल्या संस्थेचा, त्या अकाउंट नंबरवरती सुद्धा आपण दान पाठवू शकता. किंवा कधी कधी नंबरवरती मला वाटतं काही लिमिट वगैरे दाखवते, काही उपासक सांगतात तसं, तर ते लिमिट दाखवत असेल तर स्कॅनर जे आहेत आपले, त्या स्कॅनरवर स्कॅन करू शकता. किंवा संस्थेचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटवर सुद्धा तुम्ही दान देऊ शकता. इच्छुक श्रद्धावंतांच्यासाठी लोक विचारतात म्हणून आता बोलण्याच्या ओघामध्ये मी हे सांगत आहे. सांगण्याचा हेतू एवढाच आहे, तन्मन धनाने बांधकामासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्याच्या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या या कामासाठी आपण सहकार्य कराल ही एक धम्म भावना ठेवून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देत आहे.